नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा निषेध करण्याकरिता मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड होण्यामागे जबाबदार असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मे शामरे, महेश कदम, कृष्णा पाटील, मंगेश आवळे, दिनेश पवार, प्रशांत कदम, रमेश चौधरी, गीता चव्हाण, जयंत जगताप, पतंगराव, संतोष सूर्यराव असे मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते. कोसळला, कोण म्हणते हवेने कोसळला, कोण म्हणते काय. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो कोसळलाच कसा, कारण तुम्ही जे काम केले ते निकृष्ट दर्जाचं होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता, मग तो शिल्पकार असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, आर्किटेक्ट असेल, आणि जे जे ह्या घटनेला अधिकारी किंवा प्रशासनामधले काही अधिकारी असतील, नेव्हल डॉकमधले काही अधिकारी असतील, जी समिती असेल, या सर्वांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आणि सरकारला ही आमची विनंती आहे की यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं आमची मागणी. दुर्दैवी घटना ही महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेली आहे. आजवर कुठेही घटना घडलेली नाहीये. हे फक्त निकृष्ट दर्जाचं काम करून ते म्हणतात ना पोळी लाटायची असते तसा प्रकार झालेला आहे. मी म्हणते राजकारण करा, सर्व ठिकाणी करा, पण त्याच्यासाठी कोणाचाच विरोध नाहीये, पण महाराजांच्या बाबतीत तरी राजकारण नाही करायला पाहिजे होतं. अतिशय चुकीचं आहे, कारण एवढ्या उंचावरती असलेले पुतळे आतापर्यंत किती आहेत असे महाराष्ट्रात ते तुम्हाला दाखवायला पाहिजेत. कुठल्याही एकाही पुतळ्याला अशी कधीही हे झालेली नाहीये विटंबना जेवढी महाराजांची झालेली आहे. खूप वाईट बातमी आहे आमच्यासाठी, पण ते प्रत्येक महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी ह्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. फक्त ठराविकच लोकांनी करायला पाहिजे असं नाहीये, कारण खूप निंदनीय घटना घडलेली आहे ही. हे महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. आणि ज्यांनी या गोष्टीमध्ये जे जे कोण दोषी आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे. सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारात सध्या लसूणचा दर थेट 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार हे नक्की आहे. लसणाला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढतायत. जुन्या लसणाची आवक जवळपास संपली असून नवीन लसूण उपलब्ध नसल्याने सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढलेले आहेत. मेरा नाम शाहजहूर शेख है. मैं मिर्ची का व्यापारी हूँ. ये ताज भाजी मंडई स्टेशन के पास आती है. और जो आपके पास लहसुन है उसकी प्राइस क्यों बढ़ती जा रही है, क्या उसका कारण? लहसुन का कैसा है भैया, पहले 2 महीने पहले 18,000 भाव था. अब जगह पर 32,000, 30,000, बाकी 21,000. माल देख के रेट है. वाटुक का प्रॉब्लम है, प्लस माल जो पहले का था वो शॉर्टेज हो गया है. इसके वजह से थोड़े थोड़े मोटे बड़े बड़े इशू होने की वजह से ना माल लहसुन का बढ़ गया रेट. कैसा किलो है, कितना? अभी फ़िलहाल को 400 रुपये किलो हम होलसेल बेच रहे हैं यहाँ पे, और यार्ड में मिलता है हमको 320 या 300 रुपये किलो, या नीलों के हिसाब से मिलता है माल. तो और इसके बाद भी रेट बढ़ने के चांसेस है, क्योंकि माल अवेलेबल नहीं है मार्केट में. तो हिसाब से अभी और रेट बढ़ेगा लहसुन का. ऐसे ही नहीं कि लहसुन का रेट बढ़ा है, अदरक अपना कोथिंबीर का रेट बढ़ा है, मिर्ची का रेट बढ़ा है, हर भाजी पाले का भी रेट बढ़ा है. लहसुन का भी तो पहले जो था 400, पहले 400 भी हुआ था बीच में, वापस से और 400 रुपये हो गया. ग्राहक आते हैं? ग्राहक आते हैं. आपको कैसा है, खाने के लिए तो ये चाहिए. घर में खाना तो रेगुलर लगता ही है, कोई भी रहते, गरीब रहते, अमीर रहते, ये तो चीज़ लगने वाली है. कोई भी भाजी पाला रहो या लहसुन रहो, अमली रहो, राशन रहो, कुछ भी रहो, ये आम से आम आदमी को लगना ही लगना है. तो मजबूरन ग्राहक को लेना ही पड़ता है. भले आधा पाव किलो क्यों ना हो, आधा पाव या 100 कम से कम 100 ग्राम तो ग्राहक लेता ही है. वैसा रहता है. तो मार्केट कमेटी के हाथ में भी लहसुन सस्ता करना.
महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला। या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय, तर विरोधकांनी देखील सरकारवर टीकेचे जोड उठवली आहे। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काळे फुगे फोडून सरकारचा निषेध नोंदवला। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना पार्श्वभूमीवर आज कल्याण तालुक्यातले राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शुद्ध अभिषेक करून आम्ही 27 डिसेंबर रोजी 12:30 वाजता मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिसेंबर 2023 रोजी देशाचे सप्तगिरी पंतप्रधान यांच्या हस्ते अनावर झालेला पूर्णाकृती पुतळ्याचे 9 महिन्यातच आणि भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक रयतेच्या मनामनामध्ये हृदयामध्ये आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ह्या सरकारने जाणूनबुजून अपमान केलेलं आहे। एवढी घाई करण्याची आवश्यकता काय होती? डोळ्यावर आलेला विलक्षण पाहून त्यांनी लवकर घाई केली। घाई गर्दीत 6 महिन्यात निकृष्ट दर्जाचं काम करून तिथे उद्घाटन सप्तगिरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन ते कोसळला। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत। जाणूनबुजून त्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत आहेत। प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार आणि ह्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा कोण आहे? या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदा मित्र आहे आणि त्या मित्राची त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी निषेध करीत आहोत। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी मुकुंदराज देव। मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे। गर्व नाही आहे पण अभिमान नक्कीच आहे, कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं
माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं. ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे. ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे. आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्य कलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत. ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.